हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत क्षार अग्नी कर्म विधी अध्याय. यामध्ये फर्स्टली आपण क्षार कर्म श्रेष्ठत्व पाहणार आहेत. तर आपल्याला माहिती आहे सर्व प्रकारचे जे शस्त्र अणुशस्त्र आहेत त्या सर्वांमध्ये क्षार श्रेष्ठ आहे. तो छेदन भेदन पाटन हे कर्म करतो आणि ज्या ठिकाणी शस्त्रयंत्र पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी सुद्धा क्षार कर्म करू शकतो आपण. तर जी कर्मे शस्त्र व यंत्राद्वारे होऊ शकत नाहीत त्या स्थानी क्षार कर्म केल्या जाते. शस्त्राने जो विकार साध्य होऊ शकत नाहीत, कष्टसाध्य व्याधीमध्ये वगैरे लेप पानाद्वारे क्षार कर्माचा उपयोग केला जातो. आणि क्षार कर्माचा उपयोग हा अभ्यंतर व बाह्य प्रयोग केला जात असल्यामुळे व्याधीपासून मुक्ती होते, म्हणून अन्य कर्मापेक्षा याला श्रेष्ठ म्हटलेले आहे. नेक्स्ट आहे योग्य व्याधी. म्हणजे आपण यामध्ये दोन प्रकार पाहणार आहेत. एक अभ्यंतर आहे आणि दुसरं बाह्य. तर अभ्यंतर क्षारपान प्रयोगमध्ये आपण म्हणजे कोणकोणत्या अभ्यंतर व्याधीसाठी यूज करू शकतो, तर अर्श, अग्निमांद्य, अंशपरी, गुल्म, उदररोग, विष यामध्ये यूज करू शकतो. सो फ्रेंड, बाह्य क्षारपान प्रयोग योग्य व्याधी कोणकोणते आहे? मश आहे, श्वित्र, बाह्य अर्श, कुष्ठ, भगंदर, त्वचेची बधिरता, अर्बुद, ग्रंथी, दृष्टव्रण, नाडीव्रण. आणि तसेच बाह्य ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज करतो, तर लेप, प्रदेह, प्रतिसारण इत्यादी माध्यमाद्वारे आपण प्रयोग करतो. आता आपण बघूया बाह्य आणि अभ्यंतर क्षारकर्मास अयोग्य व्यक्ती कोण कोण आहेत. तर पित्तदोष प्रधान व्याधी, रक्तपित्त, रक्तविकार, वातविकार दुर्बल व्यक्ती, अतिसार, हृदरोग, मूर्धा रोग, पांडू, शिरोरोग जे आहे, पांडू, अरुची, तिमीर, वमन विरेचन संशोधन केल्यानंतर सर्वांग शोध, भित्रा, गर्भिणी, ऋतुमती, उदवृत्त फलयोनी, अजीर्ण अवस्था, बालक, वृद्ध व्यक्ती, वृद्धिरोग, धमनी रोग, संधी व मर्मस्थानातील व्याधी, तरुण अस्थीचे रोग, सिरा स्नायू सेवनाचे रोग, कंठगत रोग, नाभी प्रदेशातील रोग, अल्पमासल प्रदेशातील रोग, वृषण, मेढ्र, स्त्रोतसे, नखाच्या मागील भाग, वर्त्म म्हणजे डोळ्याच्या पापणीला सोडून इतर नेत्ररोग, नेत्रप्रदेश, शीत, वर्षा, उष्ण काळात, तसेच दुर्दिन अर्थात आकाशात ढग आले असताना उभे क्षार कर्म म्हणजे क्षाराचा बाह्य आणि अभ्यंतर प्रयोग करू नये. आता आपण विधी पाहूया. क्षार निर्माण कशी करू शकतो, तर 3 प्रकारे सांगितले आहे वाग्भटांनी. फर्स्ट आहे मध्यम क्षार निर्माण विधी, मृदू क्षार निर्माण विधी आणि तीक्ष्ण क्षार निर्माण विधी. तर हे जे आहे विधिभेदाने याचे 3 प्रकार पडले आहेत. तर फर्स्टली आपण पाहूया मध्यम क्षार निर्माण वनस्पती द्रव्य. तर यामध्ये मध्यम तयार करताना कसं करतो आपण, तर याच्यामध्ये काळा मुष्कक म्हणजे मोखा, आरगवत, कदली, पारिभद्र, अश्वकप, महावृक्ष, स्नुही, त्रिधारी, निवडुंग, पलाश, कांचनार, वृक्षक, नंदीवृक्ष, काकगंधा, जंघा, आपमार्ग, अग्निमंथ, चित्रक, तिलवक या वनस्पती द्रव्याचे ओले मूळ, शाखा, पर्ण इत्यादी. म्हणजे हे जेवढे वनस्पती दिले आहेत त्याचे ओले मूळ घ्यायचे, शाखा, पर्ण इत्यादी म्हणजे त्यांची पंच अंगे घेऊन त्याला बारीक तुकडे करायचे. मग कोशातकी, 4 प्रकारच्या कोशातकी जसे की कडू, दोडका, घोसाळी, देवडांगरी आणि कुटुतुंबी, शुंक, यवशुक आणि नाल, यवनाल अर्थात शुकाचा, यवाचा, कडबा व तूस या सर्व द्रव्यांच्या निवासस्थानी दगडावर वेगवेगळ्या राशीत ठेवायच्या. अगोदर काय केलं होतं, ते सगळे अंग जमा केलं होतं, मग त्याचे बारीक तुकडे केले आणि पुन्हा त्याच्यामध्ये कोशातकी वगैरे हे शुक हे जे सांगितलेले आहेत याचा कडबा आणि तूस या द्रव्यांच्या काय केल्या आपण दगडावर राशी तयार करून ठेवल्या. नंतर काय केलं, वनस्पतींना तिळाच्या शुष्क काष्टाच्या किंवा यवाच्या कडब्यात टाकून जाळावे. मग जे तिळाच्या शुष्क काष्ट वगैरे होते ना, तर त्या कडब्यात टाकून त्याला जाळला आपण. नंतर काल मुष्कक म्हणजे मोखा या वनस्पतीवर चुनखडी ठेवून वेगळ्या जागी जाळावे. मग त्याला चुनखडी वगैरे ठेवून वेगळ्या ठिकाणी जाळावे आणि जाळलेल्या राशीला वेगळे एकत्रित करून ठेवावे. नेक्स्ट आहे क्षार निर्माण विधी. तर वनस्पतीचे जे पंचांगे आहेत त्याला जाळल्याच्या नंतर जे राख आणि चुनखडीला वेगळे करावे. मग चुनखडीलाच सुधा शर्करा सुद्धा म्हणतात. त्यानंतर वनस्पतीच्या राखेला एक आडत प्रमाणात घेऊन त्यात किती 1000 पल गोमूत्र, गाईचं जे मूत्र आहे ते किती घ्यायचं, 1000 पल घ्यायचं. तेवढ्याच प्रमाणामध्ये जलसुद्धा सेम क्वांटिटीमध्ये जल पण व्यवस्थित द्रावण करून घ्यावे आणि या द्रावणाला जाड वस्त्राच्या साह्याने गाळून घ्यायचं. मग जे चौथा अर्थात जे न विरघळणारा भाग काय आहे ना तो वेगळा करावा. आता या द्रावणाचा वर्ण लालसर, स्वच्छ, किंचित पिच्छिल आणि तीक्ष्ण असा असेल. या स्वच्छ द्रावणाला लोखंडाच्या कढईत घेऊन मंद अग्नीवर ठेवावे. हे जे स्वच्छ द्रावण आहे ना त्याला काय करायचं, लोखंडाच्या कढईत घेऊन एकदम मंद अग्नीवर ठेवावे. तसेच त्या द्रावणाला पळीच्या साह्याने सतत ढवळत राहायचं, असं पळीच्या साह्याने. साधारण हे द्रावण 1 कुडव म्हणजे 8 पल शिल्लक राहिल्यावर कधीपर्यंत ढवळायचं, जोपर्यंत ते 1 कुडव म्हणजे 8 पल शिल्लक नाही राहणार. मग त्याच्यामध्ये काय करायचं, सुधा शर्करा, चुनखडी, शुक्ती, सिंपले, खटिका, क्षीरपकम
आणि शंखनाभी इत्यादी द्रव्यांना लोहपात्राच्या तव्यावर तप्त लाल गरम, आणि त्याला पूर्ण असं इतकं गरम करायचं की ते पूर्ण तप्त लाल झालं पाहिजे. मग त्या क्षार जलात विझवावे म्हटले. असे वारंवार करावे, त्यामुळे त्या द्रव्याचे बारीक चूर्ण होते आणि त्या एक कुडव द्रावणाला त्या द्रावणात कोंबडा, मोर, गिधाड, कंक, कबूतर इत्यादी पक्ष्यांच्या शुष्क विठेचे बारीक चूर्ण, तसेच गोपित्त, चतुष्पाद प्राण्यांच्या पक्षीचे पित्त, हरताल, मैनशील व लवण इत्यादी द्रव्याचे बारीक चूर्ण टाकावे आणि पळीने चांगले ढवळत राहावे. जेव्हा त्या द्रावणात बुडबुडे उत्पन्न होतील तसेच वाफ निघणे बंद होईल आणि ते द्रावण अवलेहाप्रमाणे घट्ट होईल. म्हणजे पूर्ण काय होते, बुडबुडे येतात, मग वाफ पण निघत नाही आणि एकदम घट्ट होते. तोपर्यंत त्यावेळेस काय करायचं, अग्नीत बंद करायचं आणि त्याला सावलीत वाळवायचे. व्यवस्थित लोहपात्रात भरून यवाच्या राशीत 1 महिन्यापर्यंत पुरून ठेवायचं. किती? 1 महिन्यापर्यंत पुरून ठेवायचं. याला म्हणतात मध्यम क्षार तयार. नेक्स्ट आहे मृदू क्षार निर्माण विधी. सो फ्रेंड, मृदू क्षार करण्यासाठी ना सेम वरील प्रमाणे जे द्रव्य आपण सांगितले इकडच्या याच्यामध्ये, तेच केलेल्या द्रव्यात तयार केलेल्या द्रावणात शिंपले, चुनखडी, शंखनाभी इत्यादी द्रव्यांना अनेक वेळा तप्त लाल तापून फक्त त्या द्रावणात काय करायचं, फक्त त्या द्रावणात विझवतात. नंतर त्या द्रावणाला घोटत नाहीत किंवा खूप ढवळत नाहीत. आपण इकडं किती जास्त हे केलं होतं, पण असं नाही करायचं. त्या द्रवित मिश्रित द्रावणाला आटवले जाते. नंतर त्या द्रावणाला सावलीत वाळून, सेम सावलीत वाळवायचं, मग लोहपात्रात घेऊन यवाच्या राशीमध्ये पुरून ठेवतात. अशा प्रकारे मृदू क्षार तयार केला जातो. आता थर्ड आपण पाहूया तीक्ष्ण क्षार निर्माण विधी. तर फ्रेंड, तीक्ष्ण क्षार तयार करण्यासाठी मध्यम क्षार निर्मितीप्रमाणेच योजना करून घ्यावी. जे आपण फर्स्ट पाहिलं होतं ना, सेम तसंच आहे. त्याच्यामध्ये कळलावी, दंती, चित्रक, अतिविषा, वचा, सर्जिका क्षार, स्वर्णक्षीरी, हिंगू, पुती करंजाची पाने, तालपत्री, बिडलवण या द्रव्यांचे बारीक चूर्ण करून घालावे. त्यानुसार तीक्ष्ण क्षाराची निर्मिती करावी आणि जे सातू किंवा जे धान्य आहे ना, त्याच्या राशीमध्ये मिश्रणाला लोहपात्रात घेऊन त्याला झाकून ठेवावी आणि कितीपर्यंत, 7 दिवसापर्यंत पुरून ठेवावे. 7 दिवसामध्ये आपल्याला पहिल्यांदा किती म्हणलं होतं, 1 महिन्यापर्यंत, पण इथं फक्त 7 दिवसापर्यंत पुरून ठेवावे. त्यानंतर उपयोग करावा म्हणले. आता त्रिविध क्षाराचा उपयोग आपण बघितले, 3 प्रकारचे क्षार. त्याचा यूज कसा करावा, तर जे फर्स्ट आपण पाहू तीक्ष्ण क्षार प्रयोग. तर वात आणि कफ, मेदापासून उत्पन्न अर्बुद ह्याच्यामध्ये यूज करायचं तीक्ष्ण. मध्यम कोणामध्ये यूज करायचं, तर वात, कफ आणि मेदापासून अर्बुद आदी विकार मध्यम स्वरूपात उत्पन्न झाल्यास. जर हे सेम विकार फक्त मध्यम स्वरूपामध्ये उत्पन्न झाल्यास मध्यम क्षार. आणि मृदू क्षारमध्ये पित्तज, रक्तज, गुदरोगात, अर्बुद, अर्श इत्यादी विकारात मृदू क्षाराचा उपयोग करावा. क्षार शुष्क, सुकला झाल्यास किंवा क्षाराचे बल कमी झाल्यास या पानीय क्षारात पुन्हा क्षारजल टाकून पाक करावा व अशा क्षाराचा पुन्हा उपयोग करावा. जर क्षार शुष्क म्हणजे सुकला झाला असेल तर काय करायचं, क्षाराचे बल कमी झाल्यास याच्यामध्ये काय करायचं, पानीय क्षारात पुन्हा क्षारजल टाकायचं. काय टाकायचं, क्षारजल टाकायचं आणि त्याचा पाक करावा आणि पुन्हा उपयोग करू शकतो आपण. तर फ्रेंड, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, क्षार दशलक्षण. क्षाराचे जे गुण आहेत 10 प्रकारचे असतात. तर न अति तीक्ष्ण, न अति मृदू, श्लक्ष्ण पिच्छील, शीघ्र लवकर पसरतो, शीत म्हणजे श्वेत कलर असतो, शिखरी पात्रात ठेवल्यावर जमा होतो, सुख निर्वाप्य सहज शांत होणारा, न विंशंदी स्त्राव न करणारा, न अतिरूक अधिक पीडा न करणारा. आता क्षार कारमुक्ता बघूया. म्हणजे वरील जे 10 गुणात्मक क्षार आहे, शस्त्र व अग्नी या दोघांचेही कार्य करतो. शस्त्राचे बी कार्य करतो, अग्नीचेही. शरीराच्या व्याधीग्रस्त स्थानावर क्षाराला लावल्यावर काय होतं, ते जे दूषित दोष आहेत त्यांना जोराने ओढून काढतो, आचूषण केल्याप्रमाणे वाटते आणि सर्व बाजूला पसरून तेथील दोषाचे पीडन करून दोषांना मुळासहित बाहेर काढतो. आणि छेदन, लेखन, पीडन, पाटन इत्यादी कर्म झाल्यावर वेदना नाहीशा करून तो आपोआप शांत होतो, अर्थात शमन पावतो. आता आपण पाहूया क्षार प्रयोग विधी म्हणजे प्रधान कर्म. सो फ्रेंड, पहिल्यांदा काय करायचं, क्षार कर्माने साध्य होणाऱ्या व्याधीला रुग्णाला क्षार लावण्या अगोदर सर्वप्रथम ज्या ठिकाणी क्षार प्रयोग करायचा आहे त्या स्थानी शस्त्रादीच्या साह्याने लेखन कर्म करून तेथील रक्ताचे विस्त्रावण करायचं. पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट स्टेप आहे लेखन कर्म, नंतर आहे विस्त्रावण, रक्ताचं जे काही आहे विस्त्रावण. नंतर शलाकेच्या वस्त्र किंवा कापूस गुंडाळून जे अग्रभाग असते त्या शलाकेच्या मदतीने रोगग्रस्त स्रवित भागावर क्षार लावायचं आणि प्रतिसारण लावलेला जे क्षार आहे ते 100 मात्रा होईपर्यंत तसाच ठेवायचा. किती, 100 मात्रा. 1 मात्रा अर्थात उजवा हात, आपण बघितलं होतं संस्कृतमध्ये बघितलं होतं, 1 मात्रा म्हणजे किती, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप, किंवा उजवा हात उजव्या गुडघ्यापर्यंत नेण्याला लागणारा जेवढा वेळ असतो तेवढा. अंदाजे 2 किंवा 3 मिनिट तो क्षार रोगग्रस्त भागावर लावून ठेवावा. किती, 2 किंवा 3 मिनटं. आणि मग नंतर कांजीच्या साह्याने, कशाच्या, कांजीच्या साह्याने त्या क्षाराला धुवून टाकावे. नेक्स्ट आहे अर्शव्याधीमध्ये. मूळ व्याधी जे असतात त्याच्यामध्ये सिंपल हेच आहे, फक्त क्षारकर्म करीत असताना
अर्शयंत्र काय करायचं, गुदस्थानी घालून शलाकेच्या साह्याने क्षार अर्शावर लावावं. अर्शयंत्र यूज करतात गुदस्थानी, म्हणजे ते लावून मग ते लावतात, क्षार अर्शावर लावावं. तसे क्षार लावल्यानंतर अर्शयंत्राचे मुख हाताने झाकावे आणि नंतर 100 मात्रापर्यंत तो क्षार लावून ठेवावा. किती? 100 मात्रापर्यंत. त्यानंतर कांजीच्या साह्याने धुवून काढावे. आणि जे वर्तमगत व्याधी असतात ना, अर्थात डोळ्याच्या पापणीच्या रोगावर क्षार लावायचे असल्यास सगळ्यात अगोदर काय करायचं, नेत्राच्या पापण्या उलट्या करून नेत्राच्या कृष्ण भागाला संरक्षित करण्यासाठी कापूस किंवा स्वच्छ वस्त्राचा प्रयोग करावा. जे वर्तमगत व्याधी असतात डोळ्याच्या पापणीच्या रोगावर क्षार लावायचे असल्यावर काय करायचं, सगळ्यात अगोदर नेत्राच्या पापण्या उलट्या करायच्या आणि नेत्राचा जे कृष्ण काळा भाग असतो त्याला संरक्षण करण्यासाठी कापूस किंवा स्वच्छ वस्त्राचा उपयोग करावा. त्यानंतर कमळाच्या पाना एवढ्या जाडीचा पातळ क्षाराचा लेप लावावा. नाकामधील जर अर्बुद असेल तर त्यामध्ये काय करायचं, कमळाच्या पाना एवढ्या जाडीचा लेप नासा अर्बुदावर लावावा. तो लावण्यापूर्वी रोग्यास सूर्याकडे तोंड करून बसवावे. त्यानंतर नाकाचा जे अग्रभाग असतो वर करून नाकातील अर्बुदावर क्षार लावावा. हा क्षाराचा पातळ लेप 50 मात्रा, किती? 50 मात्रापर्यंत तसाच ठेवावा. त्यानंतर कांजीच्या साह्याने धुवून घ्यावा. आणि जर कानातील अर्श असेल त्यास वर सुद्धा वरीलप्रमाणे करावे, म्हणजे ते आपण नाकासाठी जे बघितलं होतं. पश्चात कर्म. आता बाह्यक्षार प्रयोगानंतर काय काय केलं पाहिजे, तर क्षाराचा बाह्यप्रयोग करून योग्य मात्रावत कालानंतर स्वच्छ वस्त्र कापूस गुंडाळलेल्या शलाकेने काय करायचं, जिथे क्षार प्रयोग केलेले जे स्थान आहे त्याला पुसून स्वच्छ करायचं. त्याच्यानंतर अम्ल कांजीच्या साह्याने धुवून काढायचे आणि दग्ध झालेल्या स्थानी घृत आणि मध लावायचे. मग म्हणजे सम्यक दग्ध झालेल्या स्थानी उत्पन्न वेदनांचे शमन करण्यासाठी काय करायचं, दूध, दह्याची निवळी, कांजी याच्या साह्याने काय करायचं, दग्धस्थान धुवून तेथील क्षार काढून टाकायचा आणि त्या स्थानावर मधुर रसात्मक, शीतवीर्यात्मक, मधुर यष्ट्यादी द्रव्यांचा लेप लावावा आणि दग्धस्थानी अभिषंध उत्पन्न करणाऱ्या अर्थात स्त्राव उत्पन्न करण्यासाठी अभिषंधी आहाराचे सेवन करावे. आणि जे मांस, दही, खिचडी असं जे अभिषंधी आहार दिल्यावर सुद्धा क्षाराने दग्ध केलेल्या स्थानातील रोगाचे मूळ नष्ट झाले नसल्यास अर्थात रोगाचे मूळ गळून न पडल्यास त्या स्थानावर धान्य अम्लाच्या खाली जो जमलेला घनभाग आहे तो ज्येष्ठ मध व तीळ एकत्रित करून त्यांना चांगले मिसळून घोटून तयार केलेला लेप रोगाच्या मूळ स्थानावर लावल्याने काय होते, दृढ मूळ जळून गळून पडते आणि नष्ट होते. तिथे काय करायचं, तिळाचा कलख, ज्येष्ठमध, तूप यांचा लेप दग्धस्थानी उत्पन्न झालेल्या व्रणावर लावल्याने व्रण लवकर भरून येते. क्षार दग्ध लक्षण. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे लक्षणं. आतापर्यंत सगळ्यांमध्ये 3 लक्षणं, एक सम्यक, एक दुर्दग आणि अतिदग्ध. तर सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे जर हे झालं, क्षाराचे सम्यक दग्ध झाल्यास पिकलेल्या जांभळाप्रमाणे वर्ण कसं होते, जांभळाप्रमाणे, आणि किंचित निम्न अर्थात त्या स्थानी खळी पडते म्हणले, आणि दाबल्यावर काय होते, क्षारदग्ध रोग साध्य होतो म्हणलेला आहे. दुर्दग लक्षणमध्ये काय झाले, सम्यक दुग्धाच्या विपरीत लक्षणे उत्पन्न झाल्यास दग्ध स्थानी ताम्रवर्णता, लालिमा, वेदना, कंडू, शोथ इत्यादी उत्पन्न होतात आणि पुन्हा तिथे लावावं म्हणे क्षार. आणि अतिदग्ध झाल्यावर काय होते, दग्ध स्थानातून रक्तस्राव होतो आणि मूर्छा, दाह, ज्वर इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. आता नेक्स्ट बघू स्थानानुसार अतिदग्ध लक्षणे. तर फ्रेंड, पहिल्यांदा आहे गुदस्थानी. जर गुदस्थानी अतिदग्ध झाल्यावर काय होते, तर मलमूत्राचा अवरोध, अतिप्रवृत्ती होते आणि नपुंसकत्व येते, म्हणजे जे पुंस्व शक्ती आहे त्याचा नाश होतो आणि मृत्यूसुद्धा येते आणि गुद गळून पडल्यासारखे वाटते आणि मृत्यूमुखी पडतो. नासामध्ये जर झालं तर काय होते, पडदा फाटतो, नाकामधील जे पडदा आहे तो फाटतो, आकुंचित होतो आणि गंधज्ञान नाहीसे होते. आणि कर्ण, नेत्र गलगत झाल्यावर काय होते, श्रोत्रादी जे भाग आहेत त्याचे विदारण होते, आकुंचन होते आणि शब्दादीचे ज्ञान होत नाही. तर फ्रेंड्स, आपण अतिदग्ध लक्षणे पाहिली, त्याच्यावर चिकित्सा कशी केली पाहिजे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, ते स्थान जे आहे जिथे अतिदग्ध झालेलं आहे तिथं अम्लरसात्मक द्रव्य लावायचं, जसं की कांजी, मस्तू, दधी इत्यादी द्रव्यांचा तात्काळ परिषक लगेचच्या लगेच टाकायचं आणि मध, घृत, तीळ चूर्णाचा दग्ध स्थानावर लेप लावायचं आणि वात, पित्तशामक, शीतल असणाऱ्या सर्व क्रिया कराव्यात म्हणले, शीतल उपचार करावा. आम्लरसात्मक द्रव्य जर त्यांचा स्पर्श शीत असतो आणि त्याच्याशी म्हणजे द्रव्याशी जेव्हा क्षाराचा संयोग होतो तर क्षार मधुर रसात्मक होतो आणि क्षारदग्धासाठी विशेषतः आम्लरसात्मक द्रव्यांनी काय होते, दाहाचे शमन करावे. नेक्स्ट आहे अल्पबुद्धीवाल्या वैद्याने क्षारकर्म हे विष, अग्निशस्त्र, शनीप्रमाणे मृत्यूतुल्य. जर समजा जे डॉक्टर एक्सपर्ट नाही त्याच्यामध्ये त्यानं जर क्षारकर्म केलं तर आपल्याला वाटतं की त्यानं आपल्याला विष दिलंय किंवा अग्नी, शस्त्र, शनीप्रमाणे मृत्यूतुल्य असं वाटतंय. पण जर तेच एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरनं केल्यावर सम्यक प्रयोग केल्यास चिरकारी व घोर म्हणजे किती व्याधी भयंकर असेल, व्याधीचा नाश करतो तो. अग्निकर्म विधी विवरण. आता अग्निकर्म श्रेष्ठत्व. तर सर्व कर्मामध्ये अग्निकर्म श्रेष्ठ आहे. आतापर्यंत जे बघितलं क्षारकर्म त्याच्यापेक्षा सुद्धा अग्निकर्म श्रेष्ठ आहे. कारण काय होते, अग्निकर्माने साध्य झालेले व्याधी पुन्हा कधीच उत्पन्न होत नाहीत आणि जे रोग औषध, क्षार, शस्त्र इत्यादी उपायाने बरे होत नाहीत ते अग्निकर्माद्वारे बरे होतात. अग्निकर्माचा अर्थ साक्षात शलाकेद्वारे डाग देणे किंवा रोगाच्या मुळाचे दहन करणे असा होतो.
योग्य स्थान कुठं कुठं करतो मग अग्निकर्म, तर त्वचा, मांस, शिरा, स्नायू, अस्थि, संधी या स्थानावर अग्निकर्म केल्या जाते. आता बघू फ्रेंड्स की अग्निकर्म योग्य व्याधी व साधने. तर प्रधान कर्ममध्ये दिले पहिल्यांदा त्वचागत असणारे जे रोग आहेत जसं की आहे मशक, अंगग्लानी म्हणजे अंग गळून पडल्यासारखे वाटते, अंग शिथिलता, मूर्छाशूल, अतिमंद, त्वचेवरील तीळ इत्यादी विकारामध्ये काय करतात, हे जेवढे विकार आहेत ना त्याच्यामध्ये औषधीवरती गोदंत म्हणजे गाईचा दात, सूर्यकांतमणी, बाण इत्यादी साधनांनी त्वचेवर अग्निकर्म करावे. नेक्स्ट आहे मांसगत स्थानामध्ये असणारे जे रोग आहेत जसे की अर्श आहे, भगंदर आहे, ग्रंथी, अर्बुद, नाडीव्रण आहे, दुष्टव्रण इत्यादी विकारात मधुस्नेह म्हणजे जांबोष्ट, शलाका, गुड इत्यादी साधनाद्वारा मांसाचे दहन करावे आणि मग मासल स्थानातील विकारावर अग्निकर्म करावे. थर्ड आहे शिरा, स्नायू, संधी, अस्थि. तर यामध्ये शिरा, स्नायू, संधी, अस्थिगत स्थानात उत्पन्न होणारे व्याधी जसे की श्लिष्ट, वर्त्म, डोळ्याच्या पापण्या आकुंचित होणे, रक्तस्राव, असम्यक शिरावेधात इत्यादी विकारात वरीलप्रमाणे अर्थात मध्य, घृत, तेलादी, स्नेह, जांबौष्ट, शलाका, गुड इत्यादी साधनाच्या साह्याने अग्निकर्म करावे आणि स्नायू, संधी, अस्थि अन्य स्थानातील रोगात वरील वर्णित साधनाद्वारे दहन कर्म अग्निकर्म करावे. अग्निकर्म अयोग्य व्यक्ती कोण कोण आहेत मग फ्रेंड, जे व्यक्ती किंवा व्याधी क्षारकर्मात निषिद्ध आहेत म्हणजे क्षारकर्म ज्यांच्यासाठी करू शकत नाही त्यांच्यासाठी पण हे अयोग्य आहे. तसेच ज्यांच्या शरीरात शल्य उपस्थित आहे, रक्तसंचय झालेला आहे आणि कोष्ठांग विदीर्ण झालेले आहेत अशा आणि ज्यांच्यामध्ये अनेक व्रण उत्पन्न आहेत त्यांना सुद्धा अग्निकर्म करू नये. आता अग्निकर्म पश्चात कर्म कोणते कोणते आहेत, तर अग्निकर्मात सम्यक दग्धाची लक्षणे उत्पन्न झाल्यानंतर दग्धस्थानी काय करायचं, घृत आणि मधाला लावून मधुयष्ट आदी स्निग्ध आणि शीत उपचार करायचा, चंदन आदी लेप सुद्धा लावतो आणि सम्यक दग्ध लक्षणे यामध्ये काय होते, अग्निकर्माद्वारे जे सम्यक दग्ध लक्षणे झाल्यावर दग्धस्थानावरील रक्तस्राव थांबतो. पहिला आहे रक्तस्राव थांबतो आणि त्या ठिकाणी जे सशब्द अर्थात बुद्बुद शक्ताने युक्त जे लसिका स्त्राव होऊ लागतो तिथे. थर्ड आहे दग्धस्थानाचा जे वर्ण आहे पिकलेल्या ताडाच्या फळाप्रमाणे किंवा कबुतराच्या वर्णाप्रमाणे होऊन व्रण लवकर भरून येतो म्हणले आणि वेदना सुद्धा कमी होतात. आता दग्ध प्रकार बघितले आपण 4 प्रकारचे दिले आहेत इथे. एक आहे सम्यक दग्ध, दुर्दग्ध, अतिदग्ध, तुच्छ दग्ध. तर ऑलरेडी आपण सम्यक दग्ध तिकडे पाहिलं आहे. आता प्रमाद दग्ध पाहूया. तर प्रमादचा अर्थ काय होते की प्रकर्षाने मदपूर्वक केले गेलेले दग्ध. प्रकर्षाने जे मदपूर्वक केले गेलेले दग्ध आहेत अर्थात चुकीने म्हणजे चुकून आपण काय केलं, बाय मिस्टेक अग्निकर्म व्यवस्थित झालं नाही, जसं व्हायला पाहिजे तसं झालं नाही, प्रमाद दग्ध उत्पन्न होतं. प्रमाद दग्धाचे 3 प्रकार आहेत, तुच्छ, दुर्दग, अतिदग्ध. तुच्छमध्ये काय होते, ह्यालाच शूद्रदाह किंवा पोळणे म्हणतात. तुच्छ याचा अर्थ पोळणे. त्वकवैवर्णता उत्पन्न होते, अति तीव्र द्राह, विस्फोट, फोड ही लक्षणे उत्पन्न होत नाहीत. काय काय होत नाही, त्वकवैवर्णता उत्पन्न होते म्हणलेलं आहे, हे उत्पन्न होते, पण जे अति तीव्र दाह आहे, विस्फोट ही लक्षणे उत्पन्न होत नाहीत. नेक्स्ट आहे दुर्दग लक्षण, ह्यालाच हिनदग्ध सुद्धा म्हणतात. दहन केलेल्या स्थानी विस्फोट येते म्हणले, दाह तीव्र ओष उत्पन्न होते, दाह तीव्र ओष. अतिदग्धमध्ये काय होते, अग्निकर्माद्वारे अतिदग्ध झाल्यावर दग्धस्थानी मांस लोंबू लागते असं आणि त्वचा जे आहे मांसाधिकाचा संकोच होतो, तीव्र दाह होऊन त्या स्थानातील धूर निघाल्यासारखे वाटते, तसेच फार वेदना होतात आणि त्या स्थानातील जे शिरा, स्नायू, मांस आहे त्याचा नाश होतो, तृष्णा, मूर्छा, गंभीर व्रण उत्पन्न होतो व प्रसंगी मृत्यूसुद्धा होतो म्हणले. आता आपण सप्रकार दग्ध म्हणजे तुच्छ दग्ध चिकित्सा म्हणजे चिकित्सा काय काय केली पाहिजे मग अशा प्रकार झाल्यावर, तर तुच्छ दग्धात म्हणजे अल्प उष्णतेने पोळल्या त्या स्थानी काय करायचं, पुन्हा अग्नीने शेकावे म्हणले, तसेच उष्ण औषधांचा लेप लावावा, कारण तुच्छ दग्ध स्थानावर रक्त सांगाळल्यामुळे तीव्र वेदना होतात आणि उष्ण उपचार केल्यामुळे काय होते, जसं की उष्ण औषधीचा लेप, सेक इत्यादी लावण्याने साकळलेले जे रक्त होतं ना त्याचं विलयन होऊन वेदना कमी होण्यास मदत होते. आणि जर दुर्दग्ध चिकित्सा जे आहे त्याच्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये प्रथम शीतल उपचार करायचं, फर्स्टला शीतल, नंतर उष्म आणि डबल शीतल. ठीक आहे. सम्यक दग्धमध्ये काय करायचं, दग्धस्थानी वंशलोचन, प्लक्ष, चंदन, गैरिक व कुडूची या औषधी द्रव्यांचे चूर्ण घोटून त्याचा लेप लावावा आणि जे पित्त विद्रदी आहे सांगितलं आहे ते सेम उपक्रम करावं म्हणले. अतिदग्धमध्ये काय करायचं, तात्काळ पित्त जे विसर्प व्याधीत सांगितलेले जे आहेत तर त्याचाच तेच फॉलो करा चिकित्सा. आणि स्नेहदग्ध चिकित्सामध्ये घृत, तेल इत्यादी स्नेहाद्वारा दग्धव्रण उत्पन्न झाल्यास अत्यंत रुक्ष उपचार करावे. वैद्यास सतर्कतेचा उपदेश. शस्त्र, क्षार, अग्नी हे 3 आयुध महत्त्वाची साधने मृत्यूला कारणीभूत असतात. कोणकोणते, शस्त्र, क्षार आणि अग्नी. त्यामुळे चिकित्सा करीत असताना वैद्याने त्याचा विचारपूर्वक दक्षता करून उपयोग करावा. सूत्रस्थान समापनमध्ये वाग्भट चरित अष्टांग संग्रह ग्रंथातील रहस्यमय सूत्रस्थानाची येथे समाप्ती झाली. या स्थानाला सूत्रस्थान संबोधण्याचे कारण असे की सर्व विषयांना सूत्ररूपात एकत्रित केले आहे.
तसेच या स्थानामध्ये सूक्ष्म रूपात विषयांना प्रतिपादित केलेले असून इतर उर्वरित स्थानात त्याचा विस्ताराने उल्लेख केलेला आहे. तर फ्रेंड्स, आतापर्यंत टोटल 1 पासून 30 सगळे टॉपिक मी कवर केलेले आहे. जे पण लास्टला रिव्हिजन आपण करू शकतो हे व्हिडिओ पाहून. थँक्यू. आणि जर आणखी काही तुम्हाला पाहिजे असेल तसे मी याचे पण व्हिडिओ टाकत आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. आणि आणखी काही पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करू शकता. थँक्यू.